गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. काय करत आहात? आटोपलात का नाही कामं सगळी? काय अजून कामातच आहात? हां, आता संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक आला, घरातली इतर कामं आली, देवी देवतांची पूजा अर्चा आली, बरोबर ना? माझंसुद्धा असंच दिवसभर कामाचं शेड्यूल चालू असतं. त्यामुळे एक एक वेळी लवकर व्हिडिओ करायला वेळच मिळत नाही. मग म्हटलं आता जरा थोडा वेळ आहे तोपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलूया, गप्पा मारूया. मग म्हटलं आज माझ्या डोक्यात असा विषय आला की आज आपण प्रॉपर्टीचे वाद ह्या विषयावर बोलायचं आपल्या मित्रमैत्रिणींशी. मग माझा आजचा विषय हाच आहे की जेव्हा घरोघरी प्रॉपर्टीचे वाद चालू होतात तेव्हा कसं आहे बघा. पूर्वी नात्यांना किंमत होती, पैशापेक्षा जास्त नाती मानली जायची. घरातील स्त्रियांना पुरुषांचा धाक असायचा. कोणतंही वाईट पाऊल उचलायच्या आधी स्त्रिया 10 वेळा विचार करायच्या. परत कोणतंही नवीन कार्य करायचं असेल किंवा काही नवीन गोष्टी करायच्या असतील तर घरातील वडीलधाऱ्यांचे असू दे, परत आपल्या घरातील पुरुषांचे असू दे, त्या सल्ला घ्यायच्या, मग कोणतंही नवीन पाऊल त्या उचलायच्या. पण आता तसं झालेलं नाही आहे. हां, मी हे फक्त स्त्रियांसाठीच म्हणत नाही आहे. कितीतरी घरात अशी पुरुष असतात, मुलं असतात, व्यक्तिपरत्वे या गोष्टी येतात. त्यामुळे फक्त स्त्रियाच मी असं म्हणणार नाही. पण जास्त करून प्रॉपर्टीचे वाद चालू आहे ते आज सध्या बहीण भाऊ यांच्यामध्ये चालू आहे. भावाभावांचं असतं ते तर असतंच सोडा, पण बहीण भाऊ हा आता मुद्दा खूप वर आलेला आहे. मग त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत हे सुद्धा पाहू आपण, आणि फायदे कोणते आहेत हे सुद्धा पाहू. आता पहिला आपण फायदा कोणता आहे ते पाहू. जर समजा मुलीचं सासर चांगलं नसेल, म्हणजे तिने आईवडिलांच्या सल्ल्यानुसार लग्न करून घेतलं असेल, अरेंज मॅरेज असेल, आणि सासरचे जर तिला त्रास देत असतील, तिचा छळ करत असतील, किंवा तिचे पती व्यसनाधीन असतील, तिला राहणं तिथं असह्य झालं असेल, तर अशा वेळी तिला माहेरची प्रॉपर्टी खूप उपयोगास येऊ शकते. ती माहेरात येऊन राहू शकते, किंवा ती प्रॉपर्टी घेऊन घरच्यांच्या सल्ल्याने, म्हणजे आईवडिलांच्या किंवा भावाच्या, तिचं जर माहेरी येणं जाणं असेल, ती जर सगळ्यांची चांगलं वागत असेल, म्हणजे त्यांच्यात वादविवाद नसतील, ती सगळ्यांसोबत म्हणजे भाऊजाईसोबत, भावासोबत, इतरांसोबत ती व्यवस्थित राहत असेल, तर अशा वेळी प्रॉपर्टी द्यायला कुणालाही वाईट वाटणार नाही. म्हणजे आईवडिलांनी जरी दिली तरी त्या मुलीच्या भावाला वाईट वाटणार नाही, भाऊजाईला वाईट वाटणार नाही. हां, पण हे जेव्हा तिचे सासरची अगदीच परिस्थिती डाऊन असेल, किंवा तिचा पती व्यसनाधीन असेल, किंवा तिला सासरचे जर छळवणूक करत असतील, तिला मानसिक टॉर्चर करत असतील, तर अशा वेळी तिने स्वतः एकटीने राहण्याचा निर्णय ती घेऊ शकते माहेरची प्रॉपर्टी घेऊन, बरोबर. पण आता बरोबर ह्याच्या विरुद्ध सर्व गोष्टी घडत आहेत. आता कसं पहा, समजा प्रत्येक घरात मुलगाच वागायला चुकीचा असतो असं कधीच नसतं. 10 घरात 5 मुलं चुकीचे वागतात तर 5 मुलीसुद्धा चुकीच्या असतात, हे आधी तुम्ही समजून घ्या. आता त्या घरातला मुलगा जर कर्तबगार असेल, तो घरच्यांची काळजी घेत असेल, पुढं होऊन सगळी कामं करत असेल, सगळ्यांना सांभाळत असेल, आणि त्याविरुद्ध त्या मुलाची बहीण समजा जर व्यवहाराने ती चांगली नसेल, सतत भांडण काढणारी असेल, शिक्षणाच्या नावाखाली स्वैराचार करणारी असेल, चारित्र्यहीन असेल, चारित्र्याने ती जर चांगली नसेल, तर अशा घरात अशा मुली खूप हट्टी असतात. आईवडिलांचं त्या मुलींच्याकडे लक्ष नसतं म्हणा, किंवा आपली मुलगी एका घरी जाणार आहे, परक्याचं धन आहे म्हणून तिचे खूप लाड केले जातात, आणि याचे दुष्परिणामसुद्धा होतात. मी असं म्हणत नाही की लाड करूच नये, लाड करावेत, पण प्रमाणात. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असावी, कारण अति तिथे माती, बरोबर आहे ना. मग अशा गोष्टींचा मुली गैरफायदासुद्धा घेतात, चुकीच्या मार्गाला जातात. मग त्या मुली काय करतात, जसं पाहिजे तसं आणि मी हे सुद्धा सांगते की हे सगळ्या मुलींसाठी लागू होत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल सगळ्यांना ह्यानी पटडीत आणून बसवलेले आहेत. नाही, बऱ्याच मुली चांगल्यासुद्धा आहेत, माहेरच्यांचा सासरच्यांचा विचार करून वागणाऱ्या आहेत, ॲडजस्टमेंट करणारे आहेत. हां, ॲडजस्टमेंट करणार म्हणून काय स्वतःला मानसिक टॉर्चर करून घेणार नाहीत, स्वतःची किंमत कमी करून घेणार नाहीत. हां, पण इतरांच्या माहेरच्यांचे सुद्धा त्या किंमत कमी होऊ देत नाहीत, अशासुद्धा वागणाऱ्या मुली आहेत. हे मी तुम्हाला आधी सांगते. ज्या मुली असं वागतात त्यांच्याबद्दल मी आज हे बोलत आहे की प्रॉपर्टीचे वाद कशामुळे चालू आहेत, का चालू आहेत ते. मग अशा मुली काय करतात, लग्नापूर्वीच
म्हणजे व्यवस्थित वागत नाहीत, राहत नाहीत. परत प्रत्येक वेळेला काहीतरी त्यांना आड आणलं की हां माझी प्रॉपर्टी आहे, माझीसुद्धा वाटणी आहे, माझं निम्म आहे, असं करून टॉर्चर करतात. मग त्या घरातील आईवडील जर सतर्क असतील, ते जर चांगले असतील तर ते काय करतील, तिला मुलीला समजावून सांगतील, तू असं करू नकोस, तू असं वागू नकोस. आमची स्वतःची जर कष्टाची कमाई आहे तर आम्हाला जेवढं द्यायचं आहे तेवढंच आम्ही तुला देऊ शकतो. आणि तेही तुझं वागणं कसं आहे हे बघून. आणि समजा जरी वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल आणि त्या मुलीचं वागणं जर चांगलं नसेल, पुढे जाऊन त्या भावाला, त्याच्या घराला जर त्रास होणार असेल, तर अशा वडिलांनी लग्नापूर्वीच मुलीची सही करून घेतलेली केव्हाही चांगलं. तिला जे पाहिजे ते द्यावं, तिच्या लग्नात भरपूर खर्च करावा, तिला जे पाहिजे सोनं नाणं दागदागिने सगळं घालावं. पण असं प्रॉपर्टीत अडकून ठेवू नये, कारण त्याला खूप फाटा फुटत जातो. समजा दुर्दैवाने त्या घरातील जर आई वडील वारलेच तर निम्मी प्रॉपर्टी तर मुलीच्या नावावर होते. आणि फक्त त्या मुलीच्या होत नाही, ती मुलगी आहे तोपर्यंत त्या मुलीच्या. आणि समजा ती मुलगी जर वारलीच कोणत्या कारणाने किंवा नंतर ती सही देत नसेल तर वय होऊन वारली, तर त्या मुलीला जी मुलं आहेत, केवढी मुलं आहेत, त्या मुलांची, तिच्या पतीची, अशी सगळ्यांची नावं त्या प्रॉपर्टीत लागतात. म्हणजे ना घर का ना घाट का असं प्रत्येकाची परिस्थिती होऊन बसते. आणि आज सध्या सगळीकडं हाच वाद चालू आहे. वकील लोक तर पैसे मिळवतच आहेत भांडणं लावून, कारण दुसरा त्यांना उद्योग नाही. हां, आपण सगळेच वकील असे नाही येतं, हे पण मी सांगते. खऱ्याने वागणारे, प्रामाणिकपणाने वागणारे सुद्धा आहेत. पण सरकारी कायदाच इतका चुकीचा निघलेला आहे की काही विचारूच नका. सरकारने सारासार कोणत्या गोष्टीचा विचार केला नाही. ज्ञानाला दोन बाजू असतात, पण एक बाजू बघूनच त्यांनी निर्णय घेतला. मुलीला सासरी त्रास होईल म्हणून माहेरची प्रॉपर्टी द्यायचा निर्णय सरकारने घेतला. पण तीच मुलगी जेव्हा माहेरच्यांना त्रास करते, मग त्यात काय होणार ह्याचा विचारसुद्धा सरकारने करायला हवा होता. मग त्यामुळे आता घरोघरी वाद चालू झालेले आहेत. कितीतरी मुली अशा आहेत की भावजाईबरोबर पटत नाही आहे किंवा भावजाईबरोबर द्वेष ईर्ष्या आहे म्हणून भांडून प्रॉपर्टी घ्यायला बघतात भावाकडून. भले त्यांचं कितीही चांगलं असू दे, जरी घराणं चांगलं असेल, मोठं असेल, तरीसुद्धा पाहिजेच. नाहीतर तू मला देशील ते स्वखुशीने दे भावा, माझ्याशी येणं जाणं ठेव, प्रेमानं राहा, अशा म्हणणाऱ्या मुली आता खूप कमी झालेल्या आहेत. मग त्या मुली म्हणा किंवा स्त्रिया म्हणा, कारण हे प्रॉपर्टीचे वाद आता सहजासहजी सुटण्यासारखे नाही आहेत. प्रत्येकजण प्रत्येकाला अडकून ठेवायला पाहत आहे. मग दुर्दैवाने त्या घरातील मुलगा स्वभावाने चांगला असेल, साधा असेल, तर तो भरडला म्हणूनच समजा. आणि ते आई वडीलसुद्धा जर सतर्क असतील तर ठीक, नाही तर काहीच विचारू नका. काही ठिकाणी तर असं असतं की आईच मुलीला सामील असते. मग त्या काय करतात, सुनेवरती ईर्ष्या करायला जाऊन मुलीला पाठीशी घेतात. हां, आणि माझ्या नावावर प्रॉपर्टी आहे असं तू म्हण, येऊन तुझी वर्चस्व तुझा गाजवत जा, ह्यांना त्रास देत जा, असं त्या शिकवतात. त्यामुळे त्या मुलीसुद्धा ते शिकतात. मग ना धड त्या सासरच्या राहतात ना माहेरच्या. मग हे सर्व कशासाठी पाहिजे आहे? दिलेल्या घरात आपण सुखानं राहूया, आनंदानं राहूया. जर जास्त काही अडचण आली, प्रॉब्लेम आली, तरच आपण माहेरच्यांकडे मदत मागायला जाऊया. आपण स्वाभिमानानं राहूया, स्वतःच्या पायावर उभा राहूया, असा त्या मुली विचार करत नाहीत. माझं आहे म्हणून हक्क गाजवत बसतात. आणि त्यामुळे घराघरात आज भांडणं, त्रास, अक्षरशः कलीने जसं पाहिजे तसं वातावरण निर्माण करून घेतले, असाच अर्थ झाला ना. म्हणून आई वडिलांनी आधी विचार करायला हवे की आपण आपल्या मुलगीला असू दे, मुलग्याला असू दे, काय वळण लावत आहे. आपण त्यांना प्रॉपर्टी दिली पाहिजे का, आणि दिली तर का दिली पाहिजे, आणि त्यांना ते सांभाळता येतं का. आधी आई वडील जर अधर्मी असतील किंवा अज्ञानी असतील तर ह्या गोष्टी घडणारच. आधी ते स्ट्रॉंग पाहिजेत, आधी ते कानाने हलके नसायला हवेत. नाहीतर काय पाहुणे पै काय विचारा, शेजारी पाजारी काय विचारा, त्यांना नुसतं इतरांच्या घरात भांडणं लागलेलंच पाहिजे असतं ना. कारण सगळ्यांचा स्वभाव चांगला सरळ साधा नसतो. मग अशाच प्रसंगात कितीतरी आज घरातल्या व्यक्ती, कितीतरी घरात हे वाद चालू आहेत, ते बघून खूप वाईट वाटते. आणि ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना. त्यामुळं बऱ्याच लोकांची प्रगती खुंटते, नुसतं भांडणाचं दिवस जातात. अशा कितीतरी प्रॉपर्टी असतात, जागा असतात, ज्या भांडणामध्ये तशाच पडून राहतात. कारण समोरची व्यक्ती जर पाय मागं घेत असेल चांगली असणारी, तर जी निगेटिव्ह आहे ती मागे घेणारच नाही, अजून 2 पावले पुढे नेणार. असे करून ते प्रॉपर्टीचे वाद विकोपाला जातात. मग कोर्ट केस केली जाते. मग अशी वर्षानुवर्षे प्रॉपर्टी तशीच पडून राहते, ना मला ना तुला, असे सगळे प्रसंग घडत जातात. मग हे किती चुकीचं आहे. कुणी ना कुणी पाऊल मागं घ्यायला हवं. हा तुला हा घे तू, पण उरलेलं मला दे, असा भाव असायला हवा.
पण तसं नसतं, सगळं मलाच. असे कितीतरी घरात उदाहरणं चालू आहेत आणि हे बघून खरंच खूप वाईट वाटते. पण आपण तर आपली सरासर बुद्धी ठेवावी. निदान हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या मानसिकतेत थोडा जरी बदल झाला, अशा घरात जे वाद चालू आहेत त्यात थोडा जरी बदल झाला तर मी स्वतःला धन्य समजेन. बरोबर ना? माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.